दुकानाच्या दारात वाहन पार्क करून खरेदीसाठी गेलेल्या तरुणांना आज मनस्तापाला सामोरं जावं लागलं। गाडीच्या मागील बाजूची काच फोडून 1,53,000ची रोकड आणि 20,000चा लॅपटॉप चोरून नेण्यात आला। आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास भर वस्तीतील साईज एक्सटेन्शन इथं हा प्रकार घडला। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस तपास करत आहेत। करवीर तालुक्यातील उजळाईवाडीमध्ये राहणारे स्वप्नील मोरे हे सराफ व्यावसायिक आहेत। आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ते साईज एक्सटेन्शन इथं गेले होते। हवळ यांच्या घराच्या दारात कार लावून ते समोरील दुकानात गेले। दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोटारीच्या मागील बाजूची काच फोडून गाडीतील रोख 1,53,000 रुपये आणि 20,000 रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला। खरेदी करून परतल्यानंतर त्यांना गाडीची काच फोडून चोरी झाल्याचं लक्षात आलं। त्यांनी तातडीनं शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू आहे।